लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवापासून. तर आता इथे जीवा म्हणतो मी सोल्युशन शोधतोय याच्यावरती, मला आता काय हवंय ना ते माहित नाही मला, असं म्हणतो होता जीवा. पण नंदिनीचा सहवास मात्र हवाय असं म्हणतो होता जीवा. ती माझ्या आजूबाजूला असले ना तर भारी वाटतं असं म्हणतो होता जीवा. म्हणजे शाळा सुटल्यावर एखादं लहान मुलाला आपल्याला कोणीतरी घ्यायला आलंय ह्याचं फिलिंग येतं ना, असंच सेम फिलिंग नंदिनी आजूबाजूला असल्यावर मला येतं. आणि काही करून आधीच्या नंदिनीला परत आणायचं असं म्हणत होता जीवा. मला फक्त आयुष्यभर तिला तिला हॅपी बघायचं असं म्हणत होता जीवा. आता बाकी प्रश्नांची उत्तरं तर आता लॉयर म्हणतात बस बस, काही उत्तरं बाप्पाच आपल्या समोर आणतात. त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही प्रयत्न करत राहा. हा 1 महिना चांगला गेलाय तुमच्यासाठी असं म्हणतो आता तो लॉयर. भेटूया पुढच्या महिन्यात असं म्हणतो तो लॉयर. तर आता जीवा म्हणतो हो. तर आता तो लॉयर निघून जातो बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे देशमुखांचं घर दाखवलंय. तर आता इथे काव्या अभ्यास करत असते. तर आता पार्थ म्हणतो मस्त नैवेद्यासाठी पुरणपोळी तयार झालेली आहे असं म्हणत होता पार्थ. 1 मिनिट देशमुख असं म्हणते आता काव्या. काय आहे हे, तुम्हाला कसं कळलं की पुरणपोळी मस्त झाली ते असं म्हणते आता काव्या. ते असं म्हणत होता पार्थ. 1 मिनिट 1 मिनिट, नैवेद्य दाखवायच्या आधी तुम्ही पुरणपोळी खाऊन बघितली असं म्हणते आता काव्या. असं कसं खाईन पुरणपोळी असं म्हणतो आता पार्थ. काय काय बोलता, मग ही पुरणपोळी मस्त झाली आहे हे तुम्हाला कसं कळलं असं म्हणते आता काव्या. काव्या देशमुख आहे तुम्ही असं म्हणत होता पार्थ. काव्या देशमुख प्रत्येक गोष्ट छानच करतात असं म्हणत होता पार्थ. हो खोटं असं म्हणते आता काव्या. खोटं कौतुक करताय तुम्ही, मला खरं खरं सांगून मोकळं व्हा ना, तुम्ही खाल्ले की नाही असं म्हणते आता काव्या. बघ आई बघ ह्या काय म्हणतायत असं म्हणत होता पार्थ आणि निघून जातो तिथून. अरे सटकले असं म्हणते आता काव्या. पार्थ देशमुख माझ्या हाताने सटकले, पण मला 100% खात्री आहे की ह्या आर्किटेक्ट बोक्याने पुरणपोळी टेस्ट केली आहे असं म्हणते आता काव्या. माझ्याशी खोटं बोलताय काय असं म्हणते आता काव्या. तर आता काव्या बघते पुरणपोळ्यांकडे. तर आता काव्या मात्र मोदकांकडे बघते आणि आता तो एक मोदक असतो ना ती हातात घेते आपल्या. तर आता काव्याला पण खायची इच्छा होते मोदकाला बघून. तर आता पुरणपोळी ते आणि म्हणते की जर हा आर्किटेक्ट बोका पुरणपोळी खाऊ शकतो तर मी हा मोदक तर खाऊच शकते असं म्हणते आता काव्या. आणि आता काव्या तो मोदक खाणारच असते बघा प्रेक्षक हो. काव्या अगं काय करतेस तू, डाएट करत होतीस ना, गोड कसलं खातीयेस असं म्हणते आता काव्या. तर आता काव्या म्हणते मोदक आहे, मोदक मला परत कधी खायला मिळणार, आणि असं हे चोरून मी खाताना मला कोण बघणार आहे असं म्हणते आता काव्या. चोरून केलेला गोष्टी परत पकडल्या जातात असं म्हणतात आता गुरुजी येऊन काव्याला. तर आता काव्या ठेवते तो मोदक वापस. तर आता गुरुजी येतात बघा प्रेक्षक हो, साने गुरुजी चिडून येतात ते आता. तर आता साने गुरुजी गणपती बाप्पांना प्रार्थना करतात आणि आता ते पाया पडतात बघा प्रेक्षक हो. आणि आता ते काव्याकडे बघतात. आणि आता इथे जेवण करत असतात सगळेजण आनंद आश्रमात. तर आता सगळ्यांना वाढत असतो बघा प्रेक्षक हो जीवा. तर आता नंदिनी सगळं बघत असते. जीवा तुम्ही असू द्या, तुम्ही बसा जेवायला, मी वाटते सगळ्यांना असं म्हणते आता नंदिनी. आजचा वाढपी मी आहे, तू बस मी आलो असं म्हणतो आता जीवाने निघून जातो तिथून. तर आता नंदिनी मात्र त्याला बोलवत असते. तर आता नंदिनी पाया पडते देवासमोर थांबून. तसं तर दरवर्षी मी आनंद निवासचा गणपतीचा उत्सव साजरा करते आणि ह्या वर्षी वेगळाच उत्साह आहे असं म्हणते आता नंदिनी. जीवांमुळे जीव आलाय आनंद निवासमध्ये असं म्हणते आता नंदिनी बघा प्रेक्षक हो. हा आनंद असाच टिकून राहू देत असं म्हणते आता नंदिनीने पाया पडते गणपती बाप्पासमोर. तर आता नंदिनी बघते जीवा कुठे आहे म्हणून, आणि तेवढ्यातच आता समय विजते बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी बघते की पूर्णपणे समय विजलेली असते. पाया पडते असं म्हणते आता काव्या. तर साने गुरुजी सौभाग्यवती भव म्हणतात. पण गुरुजी तुम्ही हो असं म्हणतात आता साने गुरुजी. जरा उशीरच झाला असं म्हणतात आता साने गुरुजी. हो ना असं म्हणते आता काव्या. आम्ही सगळे वाट बघत होतो तुमची, पण विक्रम काका म्हणाले आपण पूजा करून घेऊ असं म्हणते आता काव्या. पूजा केली आहे आम्ही, बापाची प्राणप्रतिष्ठा पण करून झाली असं म्हणते आता काव्या. तुम्ही बसा ना, मानिनी काकू जरा बाहेर गेल्या, ते येतीलच इतक्यात असं म्हणते आता काव्या. म्हणूनच मी आता आलोय असं म्हणतो आता साने गुरुजी. म्हणजे मला कळलं नाही असं म्हणते आता काव्या. म्हणजे मानिनी जेव्हा केव्हा इतर लोकांना मी भेटायला आलेलो नाही आहे, मी ठरवून फक्त तुलाच भेटायला आलोय असं म्हणतात आता साने गुरुजी काव्याला. काही संकेत ज्याच्यासाठी असतात ते त्याच्यापर्यंतच पोचलेले बरे असतात असं म्हणतात आता साने गुरुजी. कसले संकेत असं म्हणते आता काव्या. नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही, तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे का असं म्हणते आता काव्या. प्रश्न विचारण्याचा तुझा अवधी संपलेला आहे, आता नियतीच तुला एकामागून एक प्रश्न विचारणार आहे, तू त्या प्रश्नांची उत्तरं कशी सापडतील ह्याचा विचार कर असं म्हणतात आता साने गुरुजी बघा प्रेक्षक हो. तर आता काव्या म्हणते गुरुजी, गुरुजी प्लीज मला
मला कळेल असं बोला ना तुम्ही. मला काहीच कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय ते. असं म्हणते आता काव्या. कसली प्रश्न, कसली उत्तरं? नाहीतर मानिनी काकू आल्यावर बोलूयात का आपण? मी तोपर्यंत तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते असं म्हणते त्या काव्या. तर साने गुरुजी म्हणतात, "काव्या, मी सांगितलेले संकेत टाळण्याचा प्रयत्न करू नकोस," असं म्हणतात आता गुरुजी. "माझी कळकळ समजून घे. तुझं आणि पर्यायाने ह्या घराचं भलं यातच आहे," असं म्हणतात आता साने गुरुजी. तर आता काव्या म्हणते, "घराचं भलं त्यातच आहे." म्हणजे असं म्हणते आता काव्या, "आज घरात आनंदाचा क्षण आहे आणि हा आनंद फार काळ टिकून राहणार नाही आहे," असं म्हणतात आता गुरुजी. बघा प्रेक्षक हो. "पुन्हा एक वादळ येणार आहे," असं म्हणतात आता गुरुजी. तर आता काव्याला समजतच नाही काय म्हणून. तुझ तुझ्या नात्यांची परीक्षा घेणार आहे, तुझ्या चारित्र्याला शिक्षा देणार आहेत, असं म्हणतात आता गुरुजी. "एक मिनिट, एक मिनिट. काय हे काय म्हणालात तुम्ही?" असं म्हणते आता काव्या. "माझ्या चारित्र्याला शिक्षा देणार आहे, माझ्या नात्यांची परीक्षा बघणार आहे म्हणजे?" असं म्हणते आता काव्या. "आता दुसरा अध्याय सुरू होणार आहे," असं म्हणतात आता गुरुजी. "घरातलं एक महाभारत संपलं, पण अजून शेवट झालेला नाही आहे," असं म्हणतात आता गुरुजी. "नशिबाचे फासे उलटे पडणार आहेत. जे लपून होतं ते उघड होणार आहे," असं म्हणतात आता गुरुजी. तर आता काव्याला शॉक बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता काव्या म्हणते, "गुरुजी, काय म्हणताय तुम्ही? काय लपून होतं? काय उघड होणार आहे?" असं म्हणते आता काव्या. "संकेत देणं हा माझा धर्म आहे," असं म्हणतात आता गुरुजी. "अर्थ शोधणं हे तुझं कर्तव्य आहे," असं म्हणतात आता गुरुजी. तर आता काव्याला काही समजतच नाही. "लवकरच सून, बायको ह्या कर्तव्यांची कसोटी होणार आहे," असं म्हणतात आता गुरुजी. "दुःखाची लाट येऊन तुझा आनंद दूर फेकला जाणार आहे," असं म्हणतात आता गुरुजी. तर आता वीज कडकडायचं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. जोरात वीज कडकडते आणि आता काव्याला भीती वाटायला लागते काय होणार आहे म्हणून आणि आता ती गणपती बाप्पांकडे बघते बघा प्रेक्षक हो. आणि आता आनंद निवास मधला आनंद खाली पडतो बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनीला पण भीती वाटते म्हणजे समय विझणं आणि लगेच आनंद हे खाली पडणं लिहिलेलं जे पाठीमागे लावलेलं असतं ते. तर आता नंदिनी म्हणते, "जीवा हे काय झालं? अहो हा बोर्ड कसा काय पडला?" असं म्हणते आता नंदिनी. तर जीवा म्हणतो, "एक मिनिट, एक मिनिट तू शांत हो. हे बघ अगं हवेने पडला असेल, किती पॅनिक होशील अगं." "अहो नाही, आता थोड्या वेळापूर्वी समय पण विझली आणि बोर्ड पण खाली पडला. एका मागोमाग एक अशा अपवित्र गोष्टी कशा काय पडतायत? आणि हे आनंद नावाचा बोर्ड पडणं काय असेल ह्याचा संकेत? अजिबात काही अर्थ नाही आहे. तू अति विचार करायला लागलीस आता," असं म्हणतो आता जीवा. "किती पॅनिक होतीयेस? म्हणून नको नको ते कनेक्शन जोडतीयेस. अगं तुला टेन्शन काय येतंय? तू नको एवढा विचार करूस प्लीज," असं म्हणतो आता जीवा. "अरे विचार तर येणारच ना जीवा. कारण ह्याच्या आधी असं कधीच घडलं नव्हतं आणि आता अचानक हे सगळं घडतंय. आधीच आपण एवढं संकटातून बाहेर पडलोय. त्यात आता हे सगळं काय सुरू झालंय?" असं म्हणते आता नंदिनी. तर आता जोरात वीज कडकडते बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा म्हणतो, "नंदिनी, काहीही सुरू झालेलं नाहीये," असं म्हणतो आता जीवा. "चिल. आणि तू कधीपासून इतका टोकाचा विचार करायला लागलीस?" असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी म्हणते, "काळजी वाटते सगळ्यांची जीवा. मग असा विचार येणारच ना माझ्या मनात," असं म्हणते आता नंदिनी. "ह्याआधी कधीच झालं नव्हतं हे सगळं. आत्ता अचानक कसं काय घडलंय हे?" असं म्हणते आता नंदिनी. "काय अर्थ आहे ह्या मागचा?" असं म्हणते आता ती. "दुसरं कुठलं संकट येणार असेल का आपल्यावर?" असं म्हणते आता नंदिनी. आणि आता ती विचार करायला लागते बघा प्रेक्षक हो. "संकट येणार आहे तेही उद्या गणपती विसर्जनानंतर," असं म्हणतात आता साने गुरुजी बघा प्रेक्षक हो. तर आता काव्या म्हणते, "गुरुजी काय बोलताय तुम्ही? हां, काय कसलं संकट येणार आहे? वादळासारखं उडून लावणारं," असं म्हणतात आता साने गुरुजी. "काळजाचा थरकाप उडणारा संकट येणार आहे. त्या संकटाचा धार वाढतच जाईल. ह्यावेळी चक्रव्यूहात नंदिनी नाही, तू असणार आहेस काव्या," असं म्हणतात आता साने गुरुजी. तर आता काव्या खूप घाबरते बघा प्रेक्षक हो. आणि आता तिला भीती वाटायला लागते. तर आता साने गुरुजी म्हणतात, "संशय घेतली जाती, उत्तराला वाट मिळणार नाही. उत्तर मनात असेल पण जिभेवर येणार नाही. उत्तर दिलास तर हे घर घर राहणार नाही. जी माणसं, सगळी नाती-गोती, सगळं सगळं तुझ्या एका उत्तराने संपून जाणार आहे कायमची," असं म्हणतात आता साने गुरुजी. तर आता काव्या म्हणते, "कोणते प्रश्न, कोणती उत्तरं, नेमकं काय घडणार आहे ओ गुरुजी?" असं म्हणते आता काव्या. तर आता साने गुरुजी म्हणतात, "नंदिनीची झाली तशी तुझी परीक्षा होणार आहे. परीक्षा कसली? तुला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे," असं म्हणतात आता साने गुरुजी बघा प्रेक्षक हो. तर आता काव्या म्हणते, "मी पाळते तुमच्या गुरुजी, पण जे काय आहे ते स्पष्टपणे सांगा ना. तुम्ही काय बोलताय? मला काही कळत नाही आहे हो. तुमच्या संकेतांनी मला काय कळतच नाहीये." तर आता साने गुरुजी म्हणतात, "माफ कर, पण मला उघड उघड बोलायची परवानगी देत नाही नियती." "हो,
पण तुला मात्र ह्यावेळी नियती सगळं उघड उघड करून बोलायला भाग पाडेल असं म्हणत होता साने गुरुजी. त्या क्षणी उघड उघड सगळं बोललीस तर सगळ्या नात्यांना तिलांजली द्यायला तयार राहा असं म्हणत होता गुरुजी. बघा प्रेक्षक हो. नाही 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 असं म्हणते आता काव्या. नाही नाही गुरुजी मला अजून काही कळत नाही अहो. कशाला अर्थ लागत नाहीये. अर्थ आज नाही कळला तर उद्या कळेल असं म्हणत होता गुरुजी. जेव्हा सगळ्यांना कळेल तेव्हाच हे क्रिकेट तळेल असं म्हणत होता गुरुजी. बघा प्रेक्षक हो. काळजी घे असं म्हणत होता गुरुजी. तुझी आणि तुझ्या घराची सुद्धा असं म्हणत होता ते. तर आता गुरुजी परत पाया पडतात बघा प्रेक्षक हो गणपती बाप्पांच्या आणि आता गुरुजी निघून जातात तिथून. तर आता इथे काव्याला मात्र प्रश्न पडलेले असतात काय होणार आहे उद्या आणि काय बोलत होते गुरुजी म्हणून. ओके. आनंद निवासचा विघ्नहर्ता असं लिहितो बघा प्रेक्षक हो जीवा. तर चला चला असं म्हणत होता त्या बायका. तर आता जीवा म्हणतो चला चला. तर आता जीवा म्हणतो काय चकाचक बाई आता ओके ना असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी म्हणते हा किती लहान लहान गोष्टी मनाला लावून घेतेस असं म्हणत होता जीवा. जीवा हो आनंद निवास मधला हा आनंद फक्त नावापुरता नाही आहे असं म्हणते आता नंदिनी. हा आनंद निवासमध्ये हा आनंद नांदावा टिकून राहावा आणि दिवसेंदिवस वाढत जावा हा विचार करून मी ह्या संस्थेला आनंद निवास असं नाव दिलंय असं म्हणते आता नंदिनी. आपल्या जवळच्या माणसाला काही झालं तरी चर्र होतं काळजात असं म्हणते आता नंदिनी. ही वास्तू तर मी खूप मायेने उभी केली आहे जीवा असं म्हणते आता नंदिनी. प्रत्येक वीट अगदी जीवानी लावली आहे मी असं म्हणते आता नंदिनी. आणि आनंद निवास मधला गणेश उत्सव तर सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण असतो असं म्हणते आता नंदिनी. अशा आनंदावर विरजन पडणार असेल तर मान्य आहे असं म्हणत होता जीवा. सगळं मान्य आहे मला. पण तू अजिबात काळजी करू नकोस असं म्हणत होता जीवा. जोपर्यंत मी आहे ना चकाचक बाई तोपर्यंत आनंद निवास मधला आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीच कमी होऊ देणार नाही असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी हसते बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी म्हणते थँक्यू. खूप खूप थँक्यू जीवा. तर आता जीवा म्हणतो परत हे जे थँक्यू थँक्यू तू सतत म्हणत राहिलीस ना तर मात्र मला प्रॉब्लेम होईल बरं का असं म्हणत होता जीवा. कोणता प्रॉब्लेम म्हणते आता नंदिनी. तू सतत म्हणत राहिलीस ना तर मला प्रॉब्लेम होईल. माझा चेहऱ्यावरचा आनंद निघून जाईल. चालेल तुला असं म्हणत होता जीवा. नाही असं म्हणते आता नंदिनी. चल आता घेऊया आता म्हणतो आता तो. एक सेकंड हे घे असं म्हणतो आता जीवा नंदिनीला. तर आता तो समय लावतो बघा प्रेक्षक हो. आणि आता नंदिनी तिची मदत करते समय लावताना. तर आता व्हिडिओ बनवत असतं कोणीतरी आणि आता जीवावर ठेवलेला असतो तो मेन. तर आता रात्र झालेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे देशमुखांचं घर दाखवलंय. अरे मिथून तू काय लालबागच्या राजाला गेला होतास ना झालं ना दर्शन. जबरदस्त झालं दादा असं म्हणत होता मिथून. एकदम VIP दर्शन. नशिबाने ह्याचा मित्र आहे तो उदयनगरचे स्वामी ते मला भेटले आणि ते लालबागचे खजिनदार आहेत. अरे हा मी जीवाला ओळखतो. अरे VIP दर्शन. अरे काय सांगू लालबाग मधले एक एक गणपती बाप्पा बघण्यासारखे आहेत. अहो काय ते देखावे काय ती सजावट काय ती लोकांची गर्दी असं म्हणत होता पार्थ. अरे गर्दी असणार ना लोक भक्तिभावाने दर्शनाला येतात असं म्हणत होता मिथून. एकदा का दर्शन झालं का त्या समाधान म्हणून सांगतो तुम्हाला शब्दात मांडता येत नाही दादा. कधी कधी मला असं वाटतं ना गर्दी गर्दीला विसरत असेल असं म्हणत होता मिथून. गर्दी गर्दीला विसरत असेल काय करायला लागलाय हा कविता असं म्हणत होता जीवा. हे का आतापासून नाही पूर्वीपासून नाही असं म्हणतो आता विक्रम. बाय द वे विसरलो मी. तुम्ही लालबागला दर्शनला गेला होता असं कळलं मला असं म्हणत होता मिथून. ननिनीने जरा आग्रह घेतला होता. मी म्हटलं चला जाऊ पण मी तुम्हाला सांगतो दर्शनाला गेलो होतो पण तिकडे जरा गंमतच झाली असं म्हणत होता विक्रम. तर गप्प बसावं असं म्हणत होता मानेनी. काय झालं सांगा. मी आहे ना सांगा असं म्हणत होता मिथून. मानेनी एका त्या गर्दीमध्ये चुकली. त्याने मुद्दाम केला असं म्हणत होता मानेनी. अरे काय गणपती बाप्पा लांबूनच बघून यावं एवढा उत्साह संचारला हिच्यामध्ये. मी सोबत आलो विसरली. त्या गर्दीतून तरातरा निघाली पुढे. मी बघितलं तर नव्हतीच तिकडे. मी पण जरा बाजूला झालो आणि दिसलोच नाही हिला. मग ही बसली एका ठिकाणी. बरं ते सगळं जाऊ दे. जेव्हा तू सांग आनंद निवास मधली प्रतिष्ठापना कशी झाली असं म्हणते माळीने. कशी सेवा केली. मस्त झालेली आहे प्रतिष्ठापना. मजा आली एकदम. सगळ्यांनी अगदी उत्साहात साजरा केलाय गणेश उत्सव असं म्हणतो होता जीवा. बरं आई बाबा ऐका ना. बरं उद्या
आम्ही विसर्जनाला नसेल उद्या, कारण आम्हाला आनंदनिवासच्या इथे पण जायचं आहे असं म्हणत होता जीवा. तर आता मानिनी म्हणते, बरं ऐक ना जीवा, थोडी घरात पण मदत करत जा, कारण गणपतीचे दिवस आहेत, घरात पण खूप कामं असतात असं म्हणते तर मानिनी असं म्हणत होता मिथून. तर आता जीवा म्हणतो म्हणजे काय करायला नको कामं असं म्हणते तर मानिनी मी सुद्धा करतो कामं असं म्हणत होता विक्रम. हे सांगा मिथून जी असं म्हणते आता मानिनी बघा प्रेक्षक हो. मला 3-3 लेकींना सांभाळावं लागतंय असं म्हणत होता मिथून. उठल्यापासून झोपेपर्यंत मंजू पण माझी लेक झाली असं म्हणत होता मिथून. रडत रडत सांगतो बघा प्रेक्षक हो, ड्रामा करत करत. बाथरूममध्ये पण ढकलत न्यावं लागतंय तिला असं म्हणत होता मिथून. केवढा तो नाटकेपणा बाई असं म्हणत होता मिथून. तिला बघून मानिनी. तर आता मानिनी म्हणते या घरातली सगळी माणसं नाटकी आहेत. काय नाटकी तसं म्हणत होता पार्थ. काय सांग मी करतो कामं असं म्हणत होता पार्थ. आता सगळी कामं झाल्यावर तू विचारणार कसली कामं म्हणून असं म्हणते आता मानिनी. तुम्ही कशाला कामं करताय? बसवा त्या रम्या कुठे आहेत असं म्हणतो आता मिथून. खरं सांगू का असं म्हणते आता मानिनी की मला माझ्या डोळ्यासमोर त्या दोघी नोक्या होत्या म्हणून मी त्यांना वरती पाठवून दिलं असं म्हणते आता मानिनी. 1 मिनिट असं म्हणत होता जीवा. कमाल झाले पुरणपोळी, मला खूप छान लागते असं म्हणत होता जीवा. सॉलिड मस्त बनवली असं म्हणत होता जीवा. पुरणपोळी छानच झाली आहे, पण तुझ्या बायकोनी केलेली नाही आहे, पारच्या बायकोनी केली आहे असं म्हणते आता मानिनी. आई कुठे काव्या असं म्हणते आता मानिनी. आतमध्ये अभ्यास करतायत असं म्हणतो आता पार्थ. यावेळीच्या चक्रव्यूहात नंदिनी नाही तू असणार आहेत काव्या. नंदिनीची झाली तशीच परीक्षा तुझी होणार आहे. परीक्षा कसली? तुला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे असं म्हटलेले असतात ना साने गुरुजी. सगळं आठवत असतं आता काव्याला. असं कुठलं संकट येणार आहे असं म्हणते आता काव्या. गुरुजी असं का म्हणाले असतील की मी चक्रव्यूहात अडकीन म्हणून असं म्हणते आता काव्या. तर कसला चक्रव्यूह असं म्हणते आता काव्या. नेमकं काय घडणार आहे माझ्या बाबतीत असं म्हणते आता काव्या बघा प्रेक्षक हो. तेवढ्यातच आता पार्थितोणी म्हणतो काव्या. काव्या काय झालंय असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्या मात्र काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थ म्हणतो काय झालंय तुम्हाला, चेहऱ्यावर नेहमीसारखा चार्म दिसत नाहीये तुमच्या असं म्हणतो आता पार्थ. तर काय झालं तुम्हाला असं म्हणतो आता पार्थ. आज मांजर फिसकरत नाहीये असं म्हणतो आता पार्थ. नाही तर यवानं चिडून अंगावर आलं असतं असं म्हणतो आता पार्थ. काय झालंय असं म्हणतो आता पार्थ. काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय का, काय झालंय काव्या असं म्हणतो आता पार्थ. काव्या काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. काव्या असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्या म्हणते काय 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 झालं बोला असं म्हणते आता काव्या. काय हवं काय तुम्हाला, काय बोलत होता तुम्ही, मला काय नको आहे, तुम्हाला काय हवंय ते सांगा असं म्हणत होता पार्थ. म्हणजे चेहरा जरा उजाळेल तुमचा असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्या म्हणते अहो एक विचारू का तुम्हाला असं म्हणते आता काव्या. ते आपल्या गुरुजी आहेत ना असं म्हणते आता मानिनी काकूंच्या माहेरचे. हा असं म्हणत होता पार्थ. ते जे काही बोलतात, जे काही सांगतात ते खरंच खरं होतं का असं म्हणते आता काव्या. म्हणजे आत्तापर्यंतचा अनुभव तरी तसाच आहे. लेटेस्टचं सांगायचं गेलं तर जीवाच्या बड्डेला आपण फार्म हाऊसला गेलो होतो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की अग्नीपासून दूर राहा असं म्हणत होता पार्थ. आणि तो आगीत पडला असं म्हणत होता पार्थ. तेव्हा त्यांनी सांगितलं तसं एक्झॅक्टली घडलं असं म्हणत होता पार्थ. तर आता हा टॅटू सगळ्यांना दिसू दे, नंदिनी ताईला पण दिसू दे असं म्हटलेलीस आहे ना काव्या. आणि तो कसा जाळून घेतलेला असतो जीवा आपला टॅटू, ते सगळं आठवतं आता काव्याला बघा प्रेक्षक हो. आणि आता ते आठवून तिला भीती वाटते. तर आता पार्थ म्हणतो काव्या, काव्या असं म्हणतो आता पार्थ. हो बोला ना असं म्हणते आता काव्या. काय बोला ना बोला ना, किती वेळ तुम्हाला विचारतोय, काय झालंय, काय मनात असेल तर मन पोकळल्याप्रमाणे सांगा ना मला. काय नाही काय नाही असं म्हणते आता काव्या. हो त्या गुरुजींबद्दल काय असं बोलताय तुम्ही असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्या काय सांगत नाही. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. आज किती आनंद झालाय सगळ्यांना, पण इतका आनंद असताना गुरुजींचा विषय जातच नाही डोक्यातून असं म्हणते आता काव्या. तर आता इथे स्वतः म्हणतात जर ह्या देशमुखांच्या मनात आपल्याला शिरायचं असेल तर घरातलं आपलं स्थान मिळवायचं असेल ना, यासाठी युगच आपली मदत करू शकतो. त्याला आपलं प्यादं करून आणि आपला सूड घ्यायचा असं म्हणते आता वसवात्या युग असं म्हणते आता नंदिनी. तर आता युग खूप घाबरलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो आजचा रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.